महामाननीय राज्यपाल यांच्या अध्यक्षतेखाली आदरणीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या योजना लोकार्पण करणार आहेत। याच्यामध्ये या समारंभाचं उद्घाटन लोकार्पणाच्या प्रसंगी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, देवेंद्रजी फडणवीस साहेब, अजितजी पवार साहेब हे तर उपस्थित असणारच, परंतु त्यांच्याबरोबर उच्च आणि तंत्र शिक्षण खात्याचे मंत्री श्री चंद्रकांतजी पाटील, कृषी खात्याचे मंत्री धनंजयजी मुंडे आणि ग्रामविकास खात्याचे मंत्री श्री गिरीशजी महाजन हे उपस्थित राहणार आहेत आणि स्किल डेव्हलपमेंट म्हणजे कौशल्य विकास खात्याचे मंत्री श्री मंगलप्रसाद लोढाजी सुद्धा उपस्थित राहणार आहेत। याच्यामध्ये जो आमचा प्रमुख कार्यक्रम आहे तो मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान आहे आणि हे जे अभियान आहे या अभियानाची सुरुवात ही 5 तारीखपासून होणार आहे आणि सर्वसाधारण शाळांमध्ये मुलं ही चाकोरीबद्ध शिक्षण घेत असतात, पण त्यांना जगण्यासाठी आवश्यक कौशल्य याची तोंड होणं आवश्यक असतं। त्याचबरोबर हे स्पर्धात्मक अभियान आहे आणि त्याच्यामध्ये विशेषतः निर्णय प्रक्रियेतील सहभाग, स्वच्छता, पर्यावरण रक्षण, राष्ट्रीय एकात्मता, आरोग्य, आर्थिक साक्षरता, कौशल्य विकास इत्यादी महत्त्वपूर्ण बाबींवर आधारित उपक्रम राबवण्यासाठी शाळांना प्रोत्साहन मिळावं असा या एकंदरच याला आपण अभियान म्हणू शकता या अभियानाचा उद्देश आहे आणि त्याच्यामध्ये सर्व शाळा एकामेकाशी कॉम्पीट करतील। याच्यामध्ये जे गट बनवलेले आहेत त्याच्यामध्ये मुंबई महानगरपालिका हा एक वेगळा गट बनवलेला आहे। मुंबईचे दोन्ही डिस्ट्रिक्ट जे आहेत मुंबई सिटी, मुंबई सबर्बन हे एकामेकाशी कॉम्पिटिशन करतील। त्यानंतर सर्व कॉर्पोरेशन्स आहेत ते एकामेकाशी कॉम्पिटिशन करतील। या दोन्ही स्पर्धा या आपल्याला त्याला असं म्हणता येईल की ह्या डिव्हिजनल लेवलच्या ज्या हे असतात स्पर्धा त्याच्याशी इक्विव्हॅलंट यांचा स्टेटस असेल। इतर नगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या शाळा या एका कॅटेगरीमध्ये असतील, ग्रँटेबल स्कूल हे एका कॅटेगरीमध्ये असतील आणि प्रायव्हेट स्कूल हे एका कॅटेगरीमध्ये असतील। त्यानंतर ह्या सगळ्या स्कूलमध्ये सुद्धा डिस्ट्रिक्ट लेवलवर, डिव्हिजनल लेवलवर कॉम्पिटिशन होतील आणि ज्यावेळेला डिव्हिजनल लेवलची कॉम्पिटिशन झाल्यानंतर फायनलला ज्यावेळेला ह्या सगळ्या स्कूल येतील त्यावेळेला त्यांना राज्यस्तरावरची बक्षिसं देण्यात येतील। त्याच्यामुळे हे सगळं करत असताना मुलांनी स्वच्छतेमध्ये सहभाग घ्यावा, मुलांनी वाचनामध्ये सहभाग घ्यावा, आपण ज्याला फायनान्शियल लिटरसी म्हणतो त्याच्यामध्ये मुलांनी सहभागी व्हावं, शाळेची एकंदर इन्फ्रास्ट्रक्चर आहे हे इम्प्रूव्ह व्हावं, असे वेगवेगळे याच्यामध्ये मुद्दे आहेत आणि प्रत्येक मुद्द्याला पॉईंट्स दिलेले आहेत आणि प्रत्येक स्तरावरच्या कमिट्या निश्चित केलेल्या आहेत आणि जी बक्षिसाची रक्कम असेल प्रत्येक स्तरावरची ही शाळेचं इन्फ्रास्ट्रक्चर इम्प्रूव्ह करण्यासाठी वापरली जाणार आहे आणि त्याच्यामुळे एकंदर या संपूर्ण उपक्रमावर 86 कोटी रुपये खर्च होणार आहे आणि जवळजवळ 2 कोटीपेक्षा जास्त मुलांपर्यंत आपण पोहोचणार आहोत। पुढची पिढी सक्षम घडवण्याच्या दृष्टीने या स्पर्धेचा फार मोठा सहभाग राहील। दुसरी जी योजना आहे ती दत्तक शाळा योजना आहे। आपल्याकडचं जे स्कूलचं इन्फ्रास्ट्रक्चर आहे अशा काळामध्ये की शाळा प्रत्येक गावापर्यंत पोहोचल्या पाहिजेत म्हणून आपण अगदी प्रत्येक वाडीवाडीवर शाळांची स्थापना केली आणि जवळजवळ 75,000 ही गव्हर्नमेंट स्कूल्स आहेत आणि याच्या इन्फ्रास्ट्रक्चरच्या बाबतीत आपल्याला त्यांना चांगल्या टॉयलेट्स दिल्या पाहिजेत, चांगल्या कंपाऊंड वॉल दिल्या पाहिजेत, शिकायला चांगले शिक्षणाचे वर्ग पाहिजेत, त्याच्यामध्ये कॉम्प्युटर लॅब्स पाहिजेत, त्याच्यामध्ये रोबोटिक्सच्या लॅब्स पाहिजेत, ह्या सगळ्या गरजा असतात आणि ह्या इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये आपलं राज्य शिक्षणामध्ये खूप प्रगत आहे परंतु या इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये ते कमी पडतं आणि त्याच्यामुळे इन्फ्रास्ट्रक्चरला जे मार्क असतात त्याच्यामध्ये आपल्याला सर्वसाधारणपणे 36 ते 40% दरम्यान गुण मिळत असतात आणि ह्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात जर इम्प्रूव्हमेंट झाली पाहिजे तर CSRचे जे पैसे आहेत त्या कंपन्यांनी शाळाच्या इन्फ्रास्ट्रक्चरवर पैसे गुंतवावे जेणेकरून ग्रामीण भागातल्या लोकांना, ग्रामीण भागातल्या आमच्या मुलांना चांगल्या प्रकारचं इन्फ्रास्ट्रक्चर अवेलेबल व्हावं अशी ही संकल्पना आहे। त्याचं लोकार्पण हे त्या ठिकाणी होणार आहे
आणि हे करत असताना कुठल्याही परिस्थितीत शाळांचं खाजगीकरण करण्याची ही योजना नाही आहे, इन्फ्रास्ट्रक्चर दुरुस्तीची आहे. आणि त्याच्यानंतर दुसरं जे अभियान सुरू होतं आहे ते महावाचन महोत्सव आहे. आपण सर्वसाधारणपणे 3री पासून मुलांनी शिक्षणाबरोबर वाचन करावं, ते आम्ही मुंबईमध्ये ऑलरेडी लॉन्च केलेली होती आणि महाराष्ट्र स्तरावर हे महावाचन अभियान सुरू होतं. आणि त्याच्यामुळे 3री पासून 8वी पर्यंत दर आठवड्याला ह्या वाचनाच्या संदर्भातला जे अभियान आहे हे राबवलं जाणार आहे. त्याचा फीडबॅक घेतला जाणार आहे. आणि ह्याचं वैशिष्ट्य असं आहे की आपलं जे हायर अँड टेक्निकल एज्युकेशन आहे यांच्याकडे लायब्ररीज जवळजवळ 10,000 ते 12,000 लायब्ररीज, ज्या चांगल्या प्रतीच्या लायब्ररीज आहेत या त्यांच्याशी संबंधित आहेत. यांचा शाळांशी लिंक करून दिलं जाणार आहे आणि त्याच्यामुळे वाचन साहित्य हे त्यांना उपलब्ध होणार आहेत. जे वाचन साहित्य केंद्राच्या स्तरावर सिलेक्ट केलेलं आहे लहान मुलांना वाचण्यासाठी, ते आम्ही ऑलरेडी प्रिंट करून प्रत्येक शाळांना पाठवलेलं आहे. आणि त्याच्यामुळे महावाचन अभियान हे एवढ्यासाठी महत्त्वाचं आहे की ज्या देशामध्ये सर्वात जास्त वाचन पुस्तकांचं केलं जातं मुलांकडून, ते देश यांनी उत्कृष्ट सायंटिस्ट आणि उत्कृष्ट नोबेल पारितोषिक विजेते हे जगाला दिलेले आहेत. आणि त्याच्यामुळे वाचनाचं महत्त्व हे महाराष्ट्रातल्या मुलांना कळावं, त्यांनी अधिक वाचावं आणि महाराष्ट्रातली मुलं अधिक सक्षम बनावी, हा याचा मागचा उद्देश आहे. आणि ह्या अभियान यशस्वी झालं तर निश्चितपणे शिक्षणाच्या क्वालिटीमध्ये ह्याचा फरक पडणार आहे. त्याच्यानंतर माझी शाळा माझी परसबाग याचं सुद्धा लोकार्पण हे 5 तारीखला होतं आहे. प्रत्येक शाळेला परसबाग याच्यापुढे कंपल्सरी असणार आहेत. मुंबईमधल्या स्कूलना आपण टेरेसवर परसबाग करण्याचा एक प्रयोग राबवला आणि तो प्रयोग अत्यंत यशस्वी ठरला. आणि त्याच्यामुळे मुंबईतल्या शाळांना आपण जिल्हा नियोजन मंडळातून पैसे दिलेले आहेत परसबाग त्या ठिकाणी करण्यासाठी. परसबाग केल्यामुळे एकतर त्यांच्या मनामध्ये शेतीबद्दल आकर्षण निर्माण होईल, शहरातली ग्रीनरी वाढेल आणि पर्यावरणपूरक असा हा उपक्रम आहे. आणि त्याच्यामुळे केवळ मुंबईत नाही तर मुंबई असेल, पुणे असेल, औरंगाबाद असेल, नागपूर असेल, जी मेट्रो सिटीज आहेत त्याच्यामध्ये जागेची कमतरता असते. त्याच्यामुळे टेरेसवर ही मुलांना करण्यासाठी आवश्यक ते इन्फ्रास्ट्रक्चर उपलब्ध करून दिलं जाईल. याच्या संदर्भातला आमचा जो करार असेल हा कृषी खात्याबरोबर करार असणार आहे. आणि कृषी खात्याकडे एक पॅकेज असतं, ते काही पॅकेट्स देतात की ज्याच्यामध्ये अशा तऱ्हेच्या भाज्यांचं त्याच्यामध्ये बियाणं असतं. कृषी खात्याची मदत ही मोठ्या प्रमाणात याच्यासाठी घेतली जाणार आहे. काही आम्हाला प्रॅक्टिकल डिफिकल्टीज आढळून आलेल्या आहेत की काही ठिकाणी माकडांचा उपद्रव असतो आणि त्याच्यामुळे मुलांनी केलेल्या भाज्या या माकडंसुद्धा खातात. त्या ठिकाणी त्यांना नेट देण्याची व्यवस्था आम्ही करण्याचा विचार करतो आहे. आणि ह्याच्यामधून जो भाजीपाल्याचं उत्पादन होईल हे सगळं मुलांच्या मिड डे मीलमध्ये कशा तऱ्हेने वापरता येईल याच्या संदर्भात आमचं संशोधन पूर्ण झालेलं आहे. त्याच्यामुळे न्यूट्रिशियस असं मिड डे मीलसुद्धा आम्ही देणार आहोत. मिड डे मीलमध्ये अंडी आठवड्यातून 1 अंडी देण्याची आम्ही प्रोव्हिजन केलेली आहे. त्याच्या व्यतिरिक्त आम्ही जो मेनू बदललेला आहे तो कशा रीतीने इकॉनॉमिक्स त्याचं जे इकॉनॉमिक्स आहे त्याच्यामध्ये बसावं याच्यासाठी आणि एखाद दुसरा आठवडा होईल, नाहीतर आधीच आम्ही हे मिड डे मीलचं मध्ये सुद्धा जे बदल करतोय ते आम्ही आतमध्ये अंतर्भूत केले असते. परंतु मिड डे मीलमध्ये सर्वसाधारणपणे मुलांना खिचडी किंवा डाळ भात आणि भाजी वगैरे अशाच स्वरूपाचं दिलं जातं. ह्याच्याऐवजी त्यांना 3 कोर्स मील देता येईल का की ज्याच्यामध्ये सॅलड्स असतील, त्यानंतर भातापासून बनवलेला एखादा पदार्थ जसं बिर्याणी आहे, जसा मसाले भात आहे, अशा तऱ्हेचं देता येईल का. त्यानंतर काही ठिकाणी त्यांना सोयामध्ये खूप प्रोटीन्स असतात ते द्यायचं. एखाद्या दिवशी ज्या दिवशी त्यांना अंड्याचा बिर्याणी देणार त्या दिवशी आपण जे व्हेजिटेरियन मुलं आहेत त्यांना केळं देण्याची आम्ही सूचना दिलेल्या आहेत, कारण त्याच्यामध्ये सुद्धा तेवढेच प्रोटीन्स असतात. आणि अशा तऱ्हेने करत असताना जेवणानंतर त्यांना एक गोड पदार्थ जो भातापासून बनवलेला आहे किंवा जो मिलेटपासून बनवलेला आहे असा एक गोड पदार्थ देण्याची सुद्धा आम्ही व्यवस्था करतोय लवकरच. आणि त्याच्यामुळे मिड डे मील हे ह्याच्या पुढच्या काळामध्ये अतिशय रुचकर असेल. फक्त कुठलीही योजना ही पूर्णपणे झाल्याशिवाय ती इंट्रोड्यूस करता येत नाही. त्याच्यामुळे आमचं 90% काम ह्याच्यावरचं पूर्ण झालेलं आहे. 10% आमच्या आहारामध्ये गूळ असेल किंवा साखर असेल याचा अंतर्भाव नाही आहे. परंतु मुलांना ते दिलेलं जो राईस असतो तो पूर्ण कन्झ्युम त्यांनी केला पाहिजे अशी माझी एक भावना आहे. अन्यथा ह्याचा मग मिसयूज केला जातो किंवा
मार्केटमध्ये ते विकले जातं, हे जर थांबवायचं असेल तर मुलांनी ते कशा रीतीने इंटरेस्टिंग बनावं आणि ते कशा रीतीने त्यांनी कन्झ्युम करावं हे आपल्याला बघायला लागेल. आणि त्याच्यासाठी हा अत्यंत महत्त्वाचा उपक्रम आहे. आणि आपण जर किचन गार्डनच्या ह्याच्यामध्ये यशस्वी झालो तर अत्यंत न्यूट्रिशियस असं जेवण आपण आपल्या मुलांना देऊ शकू. अनेक आहार तज्ज्ञ हे याच्यावर काम करत आहेत. ह्याची जी एक ट्रायल असते ती आम्ही नुकतीच घेतली आणि त्याच्यामध्ये अत्यंत सॅटिस्फॅक्टरी अशी ट्रायल होती. फक्त इकॉनॉमिक्समध्ये कसं बसवायचं, त्यानंतर आमची टेंडर प्रोसेस असते, त्याच्यामध्ये गूळ किंवा साखर हे पदार्थ नाही आहेत किंवा मिल्क हा पदार्थ नाही आहे, ते कशा रीतीने आतमध्ये इन्क्लूड करायचं वगैरे ह्या टेक्निकल बाबी आहेत. त्याच्यामुळे माझी शाळा माझी परसबाग आहे त्याच्या दृष्टीने महत्त्वाचा एक टप्पा आहे. आणि दुसरं म्हणजे स्वच्छतेचं महत्त्व खूप आहे. स्वतः पंतप्रधान महोदयांनी एक स्वच्छता अभियान राबवलेलं आहे. या पार्श्वभूमीवर स्वच्छता मॉनिटर नावाची स्कीम ही आमचं एज्युकेशन डिपार्टमेंट राबवत असतं. आणि ह्या ज्या स्कीमखाली अतिशय चांगला असा प्रतिसाद या स्कीमला मिळालेला आहे. आणि जवळजवळ आपल्या एकंदर जी मुलं आहेत त्याच्यापैकी 25% मुलं ही ऑलरेडी ह्याच्यामध्ये सहभागी होत आहेत. 100% मुलांनी ह्याच्यामध्ये सहभागी व्हावा म्हणून स्वच्छता मॉनिटर ही स्कीम संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राबवली जाणार आहेत. ह्या स्कीममध्ये सुद्धा बक्षिसं असतात आणि ती बक्षिसं राज्यस्तरावरची असतात. मुलं कचरा टाकायला प्रतिबंध करतात. मुलांनी सांगितल्यानंतर कचरा टाकणारी लोक थांबतात आणि मुलांचं ऐकतात, असा अनुभव आम्हाला आलेला आहे. आणि जी लोक सांगूनसुद्धा ऐकत नाहीत अशा लोकांचे व्हिडिओज मुलं व्हायरल करत असतात आणि त्याचासुद्धा दृश्य असा परिणाम हा महाराष्ट्रामध्ये दिसून आलेला आहे. आणि त्याच्यामुळे स्वच्छता मॉनिटर 2 ह्याचंसुद्धा लोकार्पण होणार आहे. तिसरी जी स्कीम आहे आम्ही महाराष्ट्रासाठी इंट्रोड्यूस करतो आहे, पण त्याचं लोकार्पण उद्याच्या कार्यक्रमामध्ये होणार नाही. ती सेलिब्रिटी स्कूल नावाची स्कीम आहे. काही लोकांनी अशा व्हिडिओज ट्रेनिंगच्या तयार केलेल्या आहेत जिथं सेलिब्रिटीज आहेत की जे मोठे मोठे गायक आहेत, ते मुलांना गायनाची बेसिक नॉलेज हे व्हिडिओद्वारे देतात, इंटरनेटद्वारे देतात. त्यांच्यामध्ये कॉम्पिटिशन होईल आणि त्याच्यामध्ये जे विजेते असतील, म्हणजे त्याच्यामध्ये गायन असेल, त्याच्यामध्ये ड्रामा असेल, त्याच्यामध्ये वक्तृत्व असेल, त्याच्यामधून कॉम्पिटिशनमध्ये जी मुलं राज्याच्या स्तरावर येतील त्यांना त्या सेलिब्रिटीज स्वतः शिक्षण देणार आहेत. म्हणजे महाराष्ट्रातल्या सेलिब्रिटीजचं मुलांशी एवढी नाळ जुळलेली आहे की मोठे मोठे गायक ज्यांची नाव मी आता अनाऊन्स नाही करत कारण मग त्याच्यामधलं हे निघून जाईल, तर ते स्वतः मुलांना शिकवणार आहेत. तर मुलांना केवळ शिक्षण देऊन चालणार नाही, तर त्यांच्यामध्ये हे जे काही गुण आहेत या गुणांना सुद्धा प्रोत्साहन द्यायला लागेल. आणि त्या दृष्टीने येत्या काही दिवसामध्ये आदरणीय राज्यपाल महोदय, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि इतर मान्यवरांच्या ह्याच्यामध्ये त्याचं सुद्धा लोकार्पण होईल. पण 5चा कार्यक्रम अतिशय महत्त्वाचा आहे आणि महाराष्ट्राच्या शिक्षणाला नवीन दिशा देणारा हा कार्यक्रम आहे. कारण इथं आपण इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये जे कमी पडतोय तो गॅप आपल्याला भरून काढला तर महाराष्ट्राला पहिल्या क्रमांकावर येण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही. आणि म्हणून या महत्त्वपूर्ण कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित राहावं अशी मी विनंती करतो. अनेक बिझनेस हाऊसेसना आम्ही निमंत्रण दिलेलं आहे. त्याच्याबरोबर ज्या बेस्ट स्कूल्स आहेत प्रायव्हेटमधल्या, एडेड आणि गव्हर्नमेंट सर्वांच्या प्रिन्सिपॉलना आम्ही बोलवलेलं आहे. राजभवनमध्ये मर्यादित दरबार हॉलची कॅपॅसिटी असल्यामुळे 50-50 प्रिन्सिपल्स या तिन्ही कॅटेगरीमधले येतील, 50 मुलं येतील. कारण हा कार्यक्रम मुलांचा आहे. आणि त्याच्याचबरोबर अनेक जी महाराष्ट्रामधले लिडिंग कॉर्पोरेट्स आहेत त्यांना आम्ही बोलवलेलं आहे. त्यांचा चांगला रिस्पॉन्ससुद्धा मिळेल अशी माझी खात्री आहे. काही लोकांनी ऑलरेडी मुख्यमंत्री महोदयांच्याबरोबर चर्चा केलेली आहे आणि ॲडॉप्टर स्कूल स्कीमला मदत करण्याचं मान्य केलेलं आहे. त्यांचेसुद्धा जर अशा मोठ्या प्रमाणात जे मदत करत आहेत त्यांचेसुद्धा सत्कार त्या प्रसंगी घेतले जातील. त्या प्रत्येक स्कीमचं छोटंसं प्रेझेंटेशनसुद्धा त्या दिवशी दिलं जाईल. आणि त्याच्यामुळे महाराष्ट्रातले सर्व ज्या शाळा आहेत या ऑनलाईनवर ह्या कार्यक्रमाचं प्रदर्शन केलं जाईल. आणि त्याच्यामुळे मुलांना, शाळांना मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन मिळेल. आणि एकंदर जवळजवळ 87 कोटी रुपयाची बक्षिसं आपण या ठिकाणी मंजूर केलेली आहे. त्याच्यामध्ये आपलं जे जाहिराती वगैरे असतं ह्याचाच समावेश आहे. पण त्याच्यामधले 90% रक्कम ही बक्षिसांसाठी आहे. त्याच्यामुळे गाडगे महाराज स्वच्छता अभियानने महाराष्ट्रामध्ये जो बदल घडला तो या स्कीममुळे शालेय विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये घडेल अशी मी अपेक्षा करतो. महाराष्ट्रामधले सुद्धा जे सर्व नागरिक आहेत त्यांनी 5 तारीखला 11 वाजता ऑनलाईन हा कार्यक्रम बघावा अशी सर्वांना विनंती आहे.
आणि त्याच्याच बरोबर एक अभिमानाची गोष्ट अशी आहे की 4 तारीखला आदरणीय पंतप्रधान महोदय हे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये येत आहेत आणि नेव्ही डे ते स्वतः अटेंड तर करणारच आहेत, परंतु पहिला नाविक राजा म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांची जी ख्याती आहे त्याला समर्पक असा हा कार्यक्रम आहे आणि त्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरणसुद्धा हे आदरणीय पंतप्रधान महोदयांच्या हस्ते होतंय. ते सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये होतंय. तो माझा तर स्वतःचा जिल्हा आहे आणि त्याच्याचबरोबर आमचे केंद्रीय मंत्री राणेसाहेब, आमचे पालकमंत्री या ठिकाणी रवींद्रजी चव्हाण आणि इतर सर्वच मंत्री महोदय, स्वतः जिल्ह्याची सगळी प्रशासकीय यंत्रणा, कोकण डिव्हिजनचे सगळे अधिकारी आणि विशेषतः नेव्ही, की ज्यांना आपण नेहमी सॅल्यूट करतो की त्यांच्यामुळे आमच्या किनारपट्टीचं रक्षण होतं, ते सर्वजण येणार आहेत. संरक्षण मंत्र्यांनी या ठिकाणी यायचं मान्य केलेलं आहे. चीफ ऑफ नेव्हल स्टाफ हे सुद्धा त्या ठिकाणी येणार आहेत आणि त्याच्यामुळे अतिशय चांगला असा कार्यक्रम त्याच्यामध्ये महाराष्ट्राच्या सर्व जनतेने सहभागी व्हावं. ऑनलाईन त्याचंसुद्धा प्रदर्शन होणार आहे. दोन्ही कार्यक्रमाचं निमंत्रण सांगण्यासाठी मी मुद्दाम ह्या पत्रकार परिषदेचं आयोजन केलेलं होतं. दत्तक शाळा जी योजना आहे त्याच्यामध्ये आतापर्यंत किती कॉर्पोरेटने आपल्याला अप्रोच केलेलं आहे, किती कॉर्पोरेट? नाही, खरं तर लोकार्पण आमचं जरी GR निघालेलं असलं तरी लोकार्पण उद्याच होतंय, म्हणजे 5 तारीखला आपल्याला कळेल. परंतु एकाच मोठ्या ग्रुपने 5000 शाळांना आवश्यक इन्फ्रास्ट्रक्चर देण्याचं मान्य आणि ती मोठी संख्या 5000 शाळा जर झाल्या तर प्रत्येक केंद्र स्तरावर निदान एक शाळा तरी अद्ययावत होईल की ज्याच्यामध्ये मुलांची इच्छा असते की आमच्या शाळेमध्ये सगळं असावं, कॉम्प्युटर लॅब असावी, रोबोटिक्स असावं, या बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर आहे. आणि आमच्या शाळांची तशी परिस्थिती चांगली असते, परंतु कुठेतरी रूफ त्याचं डॅमेज झालेलं असतं. तर ते रूफ तयार करणं, त्याचं मैदान आहे हे करणं, सपाटीकरण करणं, कंपाऊंड वॉल बांधणं, टॉयलेट्स प्रत्येक शाळेत असतात परंतु त्या चांगल्या दर्जाच्या टॉयलेट्स असल्या पाहिजे, मुलांसाठी वेगळ्या, मुलींसाठी वेगळ्या, आणि त्याची रंगरंगोटी असावी. शेवटी ग्रामीण भागातल्या मुलांच्या खूप मोठ्या अपेक्षा नसतात. बसायला चांगले बेंचेस असावे, इंटरॅक्टिव्ह टेलिव्हिजन तिथं असावे जेणेकरून ऑनलाईन शिक्षण सुद्धा तिथं होऊ शकेल. अशा ज्या बेसिक गरजा आहेत आणि त्यांनी एकाच वेळेला सगळा खर्च करावा अशी अपेक्षा नाही आहे. 5 वर्षाच्या काळामध्ये सावकाश ते खर्च करू शकतात. त्यामुळे इमिजिएट जी आवश्यकता आहे ते लगेच करायचं आणि टप्प्याटप्प्याने ह्या सगळ्यांचं अपग्रेडेशन करायचं, म्हणजे किमान एका पंचक्रोशीमध्ये एक शाळा तरी एवढी अद्ययावत असेल की ज्याच्यामध्ये ताबडतोब मुलं शिक्षण घेऊ शकतील. आणि अशा तऱ्हेने जवळजवळ सगळ्याच शाळा, आमच्या 75,000 शाळासुद्धा आम्ही अपग्रेड करून घेतोय. जर समजा आम्हाला रिस्पॉन्स कुठेही कमी पडला तर आमचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांची एवढी तयारी आहे की राज्याच्या स्तरावरून एका वेळेला हा निधी उपलब्ध करून ह्या शाळा अद्ययावत कराव्या, जेणेकरून शाळांची परिस्थिती चांगली राहील, चांगलं शिक्षण आपल्याला देता येईल. आणि लोकांच्या मनामध्ये एक शंका आहे की या शाळा केल्यानंतर काही शाळांमध्ये पटसंख्या कमी आहे, त्या बंद होणार का? तर कुठल्याही परिस्थितीमध्ये ह्या शाळा बंद होणार नाहीत, कारण आता प्री प्रायमरी हे कंपल्सरी झालेलं आहे. आत्ताच माझी सुकाणू समितीची बैठक झाली आणि त्याच्यामध्ये आम्ही प्री प्रायमरीचा अभ्यासक्रम निश्चित करायला मान्यता दिलेली आहे. लवकरच याचं मटेरियल तयार होईल आणि प्री प्रायमरी हे सर्वसाधारणपणे ज्या ठिकाणी अंगणवाडी असते त्याच ठिकाणी ज्युनियर KG, सिनियर KG, पहिली आणि दुसरी हे वर्ग असतील आणि त्याच्यामुळे यालासुद्धा आपल्याला चांगलं क्वालिटी एज्युकेशन द्यायला लागेल आणि ही खूप मोठी जबाबदारी आहे. न्यू एज्युकेशन पॉलिसीचं वैशिष्ट्य आहे. आणि त्याच्याचबरोबर 3री ते 8वीचे जे वर्ग आहेत त्याच्यामध्ये व्यावसायिक शिक्षण सुद्धा द्यायला लागेल, 9वी 10वीला सुद्धा व्यावसायिक शिक्षण द्यायला लागेल. हे एक चॅलेंज आहे आणि त्याच्यामुळे आता आम्ही जशी ज्युनियर KG, सिनियर KG, फर्स्ट आणि सेकंडचा अभ्यासक्रम तयार केलेला आहे, तसाच 3री, त्यानंतर 6वी, 9वी आणि 11वी या सगळ्यांचे अभ्यासक्रमसुद्धा नव्याने तयार केले जातील आणि टप्प्याटप्प्याने दरवर्षी त्याची नवीन पुस्तकंसुद्धा तयार होतील असं त्याने सांगितलेलं आहे. एक तुम्हाला महाराष्ट्राची ताकद अजून उमगलेली नाही आहे. सगळे बिझनेस हाऊसेस हे महाराष्ट्रामध्ये आहेत आणि दरवर्षी हजारो कोटी रुपये ते शिक्षण आणि आरोग्य या दोघांवर खर्च करत असतात. पण याचा थेट बेनिफिट हा मुलांपर्यंत का जात नाही? तर त्यांच्याकडून
पैसे घेतले जातात आणि त्याचे वेगवेगळे प्रयोग हे आमच्या शिक्षकांवर केले जातात, आमच्या मुलांवर केले जातात आणि आम्हाला त्याचा काय उपयोग होत नाही. कारण ते सगळं शिक्षण म्हणजे काही खिचडी नाही, शिक्षण हे काय हॉचपॉच नाही. शिक्षणामध्ये बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर पाहिजे, चांगले शिकवणारे शिक्षक पाहिजेत आणि त्याच्यासाठी सक्षम अशा यंत्रणा आमच्याकडे आहेत. आमच्याकडे डायट कॉलेजेस आहेत, आमच्याकडे SCRT आहेत आणि ते पुरेसे सक्षम आहेत चांगला अभ्यासक्रम देण्यासाठी. त्याच्यावर प्रयोग करण्यापेक्षा मुलांपर्यंत जर ह्या सुविधा पोचवल्या, शाळेमध्ये गेला तर तिथं वर फॅनसुद्धा आपल्याला डोनेशनमध्ये मागायला लागतो, अशी काही शाळांची परिस्थिती असते. आणि जिल्हा परिषदा एवढ्या सक्षम नाहीत महाराष्ट्रातल्या की त्या पूर्ण जबाबदारी त्याची घेऊ शकतील. आणि त्याच्यामुळे जिल्हा नियोजन मंडळाचा निधी देण्याचं जरी शासनाने GR काढलेला असला तरी एका वेळेला सगळ्या शाळा घेणं शक्य नसतं. आणि त्याच्यामध्ये जर उद्योगपतींनी मदत केली तर अनेक लोक जे आदिवासी भागामध्ये राहतात, जे डोंगराळ भागामध्ये राहतात, तिथल्या शाळांना खूप मदत या निमित्ताने होऊ शकेल, तिथल्या मुलांना शिक्षणाची संधी मिळू शकेल. नाही, आता तर आम्हाला एकानेच केलं, त्यांनी 5,000, म्हणजे ते मुख्यमंत्र्यांनी केले, मला केलेलं नाही आहे. कारण ही मोठी हे आहे आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की इतरांचं त्याच्यापासून प्रोत्साहन घेऊन 50, कोणी 100 घेतल्या तरी पण तेवढ्या शाळा इम्प्रूव्ह होतील. आणि मग उरला आमचा जो पैसा आहे तो प्रत्येक शाळेला थोडं थोडं जाण्याऐवजी आमच्याकडे PM श्री स्कूल आहे, त्याला आम्ही पुरेसा निधी देऊ शकतो. आदर्श शाळा योजना आहे, त्याला आम्ही पुरेसा निधी देऊ शकतो. त्या स्कूल अधिक ह्या स्कूल धरून एक चांगल्यापैकी मोठी अशी शाळांची 75,000 पैकी आपण पहिल्या टप्प्यामध्ये जरी अगदी 20% जरी धरल्या तरी त्या 15,000 शाळेच्या आसपास त्या होतील असं मी गृहीत धरतो. आगामी मैदानावरती महाज्योतीचे विद्यार्थी जे ते मागच्या जवळपास महिनाभरापासून आंदोलन करत आहेत आणि 2 वेळा जेव्हा मागच्या वेळी जे तुम्हाला भेटले तेव्हा तुम्ही त्यांना असं म्हणालात की PhD करून तुम्ही काय करणार आहात. हे नेमके मला आपल्याला एवढं सांगायचं आहे, रोष सगळेच व्यक्त करतात आणि त्यांनी तसा रोष व्यक्त करावा. मला काही त्याच्यामधून माझं काही होत नाही. रोष कशासाठी व्यक्त करायचा? रोष तुम्हाला जर चांगलं सांगितलं, चांगला उपदेश केला तर रोष व्यक्त करावा का? बघा, माझ्याकडे अशा अनेक हे आले विद्यार्थी ज्यांना एरोनॉटिक्समध्ये शिक्षण घ्यायचं आहे. फ्रान्स ही एरोनॉटिक्समध्ये सर्वोत्कृष्ट संस्था आहे. PhDवर जेवढा आम्ही खर्च करतो तेवढाच जर एरोनॉटिक्सवर केला तर मेक इन इंडियाप्रमाणे विमानं तयार व्हायला सुरुवात होईल. मला किती PhDची गरज आहे, मला किती D.Ed स्टुडंट्सची गरज आहे, तेवढ्याच लोकांनी D.Ed केलं पाहिजे. PhDने तुम्हाला काय मिळतं? तुम्हाला कॉलेजमध्ये नोकरी मिळते, परंतु कॉलेजमध्ये नोकऱ्या किती आहेत? तेवढ्या स्टुडंटनी PhD करावं, त्याच्याऐवजी त्यांनी एरोनॉटिक्समध्ये काम करावं, त्यांनी उच्च दर्जाची शिक्षण घ्यावं असं त्यांना म्हणणं. ह्याच्यामध्ये चुकीचं काय? काही बोलायचं. कालसुद्धा मी तुम्हाला उदाहरण दिलं, माझी आता तुमच्याशी हे सुरू आहे, त्याला मध्ये येऊन बोलणं हा फक्त चुकीचं आहे. बाकी कोणाचं उत्तर देताना आता तुम्ही PhDचं सांगितलं, मी PhDच्या संदर्भात सांगितलं, जेवढ्या PhDची गरज आहे त्याच्यापेक्षा जास्त PhD केले. मी आज 30,000 लोकांची भरती करतोय महाराष्ट्रामध्ये आणि अर्ज किती आहेत? 2.5 लाख मुलं बसलेली आहेत. मग उरलेली 1,80,000 मुलांमध्ये असंतोष होणार. मी 30,000 फर्स्ट टाइम महाराष्ट्राच्या हिस्ट्रीमध्ये 50,000ची भरती पहिल्यांदा होते, त्यातली 30,000ची भरती मी आता करतोय, तरी पण असंतोष होणारच ना. आणि त्याच्यामुळे त्यांना किती लोकांना PhD द्यावं हा त्यांच्या डिपार्टमेंटचा प्रश्न आहे. तर हा काय स्कूल एज्युकेशनशी संबंधित प्रश्न नाही आहे. माझ्याकडे काय समाज कल्याण विभाग नाही आहे. त्यांना समाज कल्याण विभागाने एक निर्णय घेतलेला आहे की सर्व कॅटेगरीतल्या लोकांना समान न्याय द्यायचा. ते OBC असून दे, ते शेड्यूल कास्ट असून दे, ज्या ज्या कॅटेगरीमध्ये, ते आदिवासी असून दे, मग तो एक त्यांचा अधिकार असतो किती मुलांना द्यायचा. परंतु इक्वल जस्टिस सर्वांना देण्यामध्ये काय चूक आहे असं मला स्वतःला वाटत नाही. आणि मी त्यांचा काय अपमान केलेला नाही सांगण्यासाठी की सगळ्यांनी PhD करायचं आणि PhD केल्यानंतर बेरोजगार राहायचं असेल तर मग त्या PhDचा उपयोग काय? आणि त्याच्यासाठी त्यांनी अधिकचं ज्ञान घ्यावं आणि त्याच्यापेक्षा कमी खर्चामध्ये ते अधिकचं ज्ञान त्यांना मिळू शकतं आणि ते त्या मुलांना मिळून ते जीवनामध्ये यशस्वी ठरावे. हे स्पष्ट बोलणारा मी मंत्री आहे. हे बोलण्यामध्ये काय चूक असेल तर महाराष्ट्राच्या जनतेने ते ऐकावं आणि त्याच्यावर जनतेने निर्णय घ्यावा. माझा केवळ अधिकार आहे असं म्हणून कोण जर बसत असेल तर ते बसणं त्याचा अधिकार आहे, परंतु निर्णय घेणं हा शासनाचा अधिकार आहे. त्याच्यामध्ये हे माझ्या खात्याशी संबंधित हा प्रश्न नाही, त्याच्यामुळे मी याच्यावर काय बोलू शकत नाही. याच्यामध्ये एकतर उच्च आणि तंत्र शिक्षण आणि दुसरं
सोशल जस्टिस हे जे खातं आहे हे दोन घेऊ शकतात निर्णय, हा एक भाग झाला. परंतु आजसुद्धा या अनेक ज्या वेगवेगळ्या स्कीम आहेत ह्याच्यामधून मुलांना उच्च शिक्षण हे विनामूल्य मिळत असतं. ते शिक्षण त्यांनी घ्यावं. एकाच डिग्रीचा कोणी आग्रह धरू नये, कारण एकाच डिग्रीचा, जसं मी तुम्हाला उदाहरण दिलं की सगळ्या मुलांनी D.Ed केलं, सगळ्या मुलांनी B.Ed केलं, तर काय 2 लाख मुलांना आपण नोकरी देऊ शकत नाही. आवश्यकता किती होती? 30,000ची, 50,000ची, कदाचित प्रायव्हेट स्कूल धरून 80,000ची. तर 80,000 मुलांनीच D.Ed किंवा B.Ed केलं असतं तर मग हा प्रश्न उद्भवला नसता. अनेक लोकांना प्रश्न असा पडतो की मी राणे साहेबांना का भेटायला गेलो, अत्यंत महत्त्वाच्या कामासाठी त्यांनी मला फोन केला होता. आता हे एवढे D.Ed राहिल्यानं आयुष्यामध्ये दुसरं काहीच करता येणार नाही, मग त्यांच्यासाठी काहीतरी करूया का. तर त्याच्यावर सुद्धा मी माझ्या डिपार्टमेंटशी चर्चा करतोय की ह्या ज्या ज्युनियर सिनियर KG आहेत त्यांना शिकवण्याचं स्किल त्या मुलांना देता येईल का, जे TET झालेले नाही आहेत. कारण TET करणं हे केंद्र शासनाने कंपल्सरी केलेलं आहे. मग त्यांना ज्युनियर सिनियर KGला घेतलं तर त्यांना ते स्किल द्यायला लागेल की एकदम छोट्या मुलांना कसं शिकवायचं. त्याच्यामधून सुद्धा अनेक मुलं जी त्यांच्या गावाच्या पातळीवर राहतात तिथं त्यांना ते कमी पगारामध्ये सुद्धा अनेक D.Ed लोकांनी रत्नागिरीला 9,000 रुपयावर काम केलेलं आहे. म्हणजे काय होतं की गावाच्या स्तरावर त्यांच्याच गावात जर त्यांना नोकरी मिळाली टेम्पररी, म्हणजे ते काय परमनंट 6 तास 8 तास शिकवण्याची नाही, 2-2.5 तास जे त्यांना शिकवायला लागतं लहान मुलांना, ते जर 2.5 तास शिकवायची त्यांची तयारी असेल तर ह्याच्यावर सुद्धा आम्ही मार्ग काढू शकतो. परंतु त्यांनी म्हटलं तर रेग्युलर शिक्षकांचा पगार आम्हाला आमच्याच गावात राहून द्या, तर मग ह्याच्यावर लागणार नाही. म्हणून त्या दिवशी जी मुलं आली होती त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्यांचं मत असं होतं की आम्हाला आमच्या गावामध्येच जर नोकरी मिळत असेल आणि छोट्या मुलांना शिकवायचं असेल तर आम्हाला सुरुवातीला तुम्ही एवढा मानधन दिलं, त्याला काय पगार म्हणता येणार नाही, कारण ते 2.5-3 तासाचंच टीचिंग आहे. आता सुप्रीम कोर्टाने सुद्धा तासवारीचा तत्व मान्य केलेलं आहे, तर तासावर ते शिकवू शकतात आणि तिथलं इथं त्यांना रोजगार निर्माण करता येईल. नाहीतर एवढ्या D.Ed बेकारांचं करायचं का, हा मोठा प्रश्न महाराष्ट्रासमोर उभा राहील आणि ती मुलं कायम असंतुष्ट राहतील. तर मुलांना आधार देणं हे आमच्यासारख्या लोकांचं काम आहे. हे करत असताना मुलं एखाद्या वेळेला चुकली तर त्यांना सांगणं की तुम्ही शिस्त पालन केलं पाहिजे, हे सुद्धा शिक्षण मंत्री म्हणून माझं काम आहे. उद्या माझ्या मुलांना ते शिकवणार आहेत, ती मुलं जर शिस्तीमध्ये आले पाहिजेत तर त्यांचं वर्तन शिस्तबद्ध पाहिजे, एवढीच माझी अपेक्षा, त्याच्या पलीकडे काय नाही. आणि हे बसणं, कोणाबद्दल नाराजी व्यक्त करणं, अमुक करणं तमुक करणं, लोकशाहीमध्ये तुम्हाला हा अधिकार दिलेले आहेत, त्याचा वापर त्यांनी केला म्हणून मला वाईट वाटण्याचं कारण काय. मला जे योग्य वाटलं ते जर योग्य नसेल तर त्याचा निर्णय महाराष्ट्राची जनता करेल की त्यांनी उत्कृष्ट आयुष्यामध्ये बनावं की नाही. राणे साहेबांची भेट घेतली आणि D.Edच्या विद्यार्थ्यांच्या संदर्भातून त्यांनी चर्चा केली, पण आता जेव्हा महाज्योतीचे विद्यार्थी आपल्याला येऊन भेटत आहेत तेव्हा बघा, महाज्योती हा माझ्याशी संबंधित विषय नाही. आपण पुन्हा एकदा समजून घ्या की मला येऊन भेटले तर मी संबंधित यांना भेटायला सांगतो आणि हा विषय हा मी कॅबिनेटमध्ये सुद्धा चर्चा केलेली आहे. म्हणजे माझ्याशी बोलल्यानंतर मी काय केलं नाही असं बिलकुल नसतं. हे बघा, कधीही जो मनुष्य प्रामाणिक असतो तो आपला, समजा त्या दिवशी मला एक मुलगी भेटली आणि तिने म्हटलं ह्याचं काय झालंय, आम्ही 5 डिसेंबरची डेडलाईन दिलेली आहे, 5 डिसेंबरच्या पूर्वी तुमचं सगळं पूर्ण करून तुम्ही शिक्षकांना चॉईस दिले पाहिजे. मुलीचं काम मी केलं, परंतु माझ्या पत्रकार परिषदेमध्ये येऊन जर कोणी बेशिस्त वर्तन करत असेल तर ते सांगण्याचं सुद्धा काम केलं आणि मी हे करत राहीन. कारण शिस्त ही पाळलीच पाहिजे, प्रत्येकाने शिस्त पाळली पाहिजे. आणि मला शिक्षकांबद्दल अतिशय आदर आहे. म्हणून जसं डॉक्टरच्या गाडीवर DR लिहिलेलं असतं तसं टीचरच्या गाडीवर TR लिहिण्याच्या संदर्भात मी आमच्या सचिवांकडे प्रस्ताव दिलेला आहे की ती गाडी कोणी वाटेत अडवता कामा नये, त्याला रिस्पेक्टफुली वागवलं पाहिजे. हा जो मंत्री म्हणतो त्याच्याकडे तुम्ही असं वर्तन करताय ना, कोणाला वाईट वाटणार ना. कारण माझ्या मुलीपेक्षा लहानही मुलं असतात, माझी मुली त्यांच्यापेक्षा जास्त व्हायचे, माझा तो अधिकार आहे. केवळ गायक नाही, त्याच्यामध्ये नाटकामध्ये काम करणारी लोक आहेत, त्याच्यामध्ये उत्कृष्ट वक्तृत्व देणारी जे महाराष्ट्रामधले टॉपमोस्ट लोक आहेत ती सुद्धा त्याच्यामध्ये आहेत. आणि त्याच्यामुळे मुलांना, ह्या सगळ्या विद्यार्थ्यांना एका वेळेला ऑनलाईन ट्रेनिंग होणार, ज्यांना ज्या विषयाची आवड आहे. कोणाला म्युझिकची आवड असेल, कोणाला सिंगिंगची आवड असेल, कोणाला ड्रामाची आवड असेल, कोणाला वक्तृत्वाची आवड असेल, त्या फील्डमध्ये ते उत्कृष्ट बनावे अशी इच्छा आहे. बघा, आपण जशा शाळांचे इन्फ्रास्ट्रक्चर सुधारतोय तसं मुलं सुद्धा सर्वोत्कृष्ट महाराष्ट्रातली घडली पाहिजेत. मी काय शिक्षणामधला तज्ज्ञ नाही, मी एक ॲडमिनिस्ट्रेटर आहे आणि मला कळतं की मी महाराष्ट्राला काय डिलिव्हर केलं पाहिजे
आणि म्हणून मी सांगितलं होतं की 1 वर्षामध्ये शिक्षकांचे प्रश्न संपवणार आणि आम्ही तसे ते संपवण्याचा प्रयत्न केला. टप्पा अनुदानाला सगळ्यांना एका लेवलला आणलेलं आहे. शिक्षकांची भरती सुरू केलेली आहे. बरेचसे प्रश्न केंद्रप्रमुखांची भरती केलेली आहे. त्याच्यानंतर जे विद्यार्थ्यांच्या संदर्भात जे टेक्निकल डिसिजन होते, सर्वांना युनिफॉर्म देणं, सर्वांना शूज सॉक्स देणं, सर्वांना वह्यांची पानं देणं, पुस्तकांचं ओझं कमी करणं, सगळ्या गोष्टी करून दाखवल्या. आता क्वालिटी एज्युकेशन देण्याची वेळ आहे आणि ह्या वेळेला एकच केंद्रबिंदू, तो म्हणजे विद्यार्थी. गणवेश आता असं आहे की गणवेशाच्या संदर्भात ज्या कॉन्ट्राव्हर्सीज येतात त्याला मला एकच सांगायचं आहे की याच्या पुढच्या काळामध्ये महिला बचत गटच ते करणार आहेत. त्याच्यामुळे आम्ही महिला बचत गटांना काम देतोय आणि ते काम देताना महिला आर्थिक विकास महामंडळ आणि दुसरं एक कॅडर आहे ज्याला NRLM म्हणतात, म्हणजे ह्याला ती नॅशनल हे आहे, रुरल लाईव्हलीहूड मिशन असतं. त्या NRLMच्या आणि महिला उद्योग याच्यामार्फत महिलांना ट्रेनिंग दिलं जाणार आहे आणि याच्यापुढे शिलाईचं सगळं काम त्यांना दिलं जाईल. त्याच्यामुळे क्वालिटीसुद्धा राहील, एकसारखे ड्रेस शिवले जातील आणि दुसऱ्या आम्ही जे ड्रेसचं आता सिलेक्शन केलं आहे याच्या पुढच्या वर्षापासून स्काउट अँड गाईड हे कंपल्सरी सगळ्या स्कूलला असणार आहे आणि त्याच्यामुळे त्याचा जो ड्रेस आणि आमचा ड्रेस एकसारखा असणार. फक्त स्कार्फ आणि टोपी घातली तोच मुलगा तो ड्रेस घालून स्काउट गाईडला जाऊ शकतो. शिक्षकांचा लोड कमी करणार यासाठी तुम्ही घोषणा केली होती शिक्षक दिनाच्या कार्यक्रमात आणि त्याबाबत समिती नेमली होती, तर त्याचं पुढे काय झालं, त्याचा रिपोर्ट काय? त्याच्या संदर्भात आम्ही सचिवांच्या अध्यक्षतेखाली एक कमिटी नेमलेली आहे आणि कमिटीच्या कार्याला वेळ होत असेल तर तोपर्यंतच्या काळामध्ये शिक्षकांना कुठलंही एक्स्ट्रा काम द्यायचं असेल तर आमच्या डिपार्टमेंटची परमिशन घेतल्याशिवाय असं काम कुठल्याही शिक्षकांना देता येणार नाही. याचं क्लिअर कट सर्क्युलरसुद्धा आम्ही काढलेलं आहे. त्याच्यामुळे या संदर्भात आता कोणाच्याही मनामध्ये शंका असण्याचं कारण नाही. जी नॅशनल ड्युटीज असतात म्हणजे इलेक्शनचं काम आणि सेन्ससचं काम हे प्रत्येक डिपार्टमेंटला करणं कंपल्सरीच आहे. या 2 कामाच्या व्यतिरिक्त शैक्षणिक जी कामं आहेत ती शैक्षणिक कामं करायला मात्र नकार कुठल्याही शिक्षकाला देता येणार. समितीचा अहवाल अजून आलेला नाही. सर्वांकडून त्यांचं म्हणणं मागवलेलं आहे आणि ती समिती लवकरच आपला अहवाल देईल. प्रधानमंत्री का आपके जिले में दौरा है, किस तरीके से दौरा रहेगा और क्या क्या चीजें देखिए, पंतप्रधान जी सिंधुदुर्ग में आना ये बहुत बड़ी बात है और नेवी डे सिंधुदुर्ग में सेलिब्रेट होना ये भी एक बहुत बड़ी बात इसलिए है कि छत्रपति शिवाजी महाराज ऐसे पहले राजा थे करंट डेज में जिनका खुद का नेवी था, मतलब नाविक दल था. उन्होंने नाविक दल के इम्पोर्टेंस को समझा था. अगर वो और कुछ साल जिंदा रहते, उनकी आयु अगर बड़ी रहती तो ब्रिटिश, फ्रेंच और दूसरा हॉलैंड है जहाँ से ये डच लोगों ने जो आक्रमण किया वो कभी भी नहीं होता. ये एक ऐतिहासिक सत्य है, लेकिन ये इम्पोर्टेंस बाकी के राजाओं ने समझा नहीं और इसीलिए अब जो ब्रिटिश आए वो समुद्र के मार्ग से आए और उन्होंने पूरे भारत पे अपना कब्जा ले लिया. क्या क्या चीजें उस दिन, जैसा आपने बताया कि प्रधानमंत्री का अलग अलग जगहों पर कार्यक्रम होंगे, किस तरीके से होंगे? और देखिए, आने के बाद वो छत्रपति शिवाजी महाराज का जो स्टैचू नेवी ने खड़ा किया है उसका उद्घाटन करेंगे. बाद में वो तारकर्ली में जाएंगे, वहाँ पे वो नेवी डे की परेड देखेंगे और बाद में राष्ट्र को वो संबोधित करेंगे. स्कूली शिक्षण जुड़ा हो सर, छात्रों का सांस्कृतिक और आध्यात्मिक विकास हो, इसीलिए स्कूलों में रामायण और महाभारत पढ़ाया जाए, इस तरह की मांग होती. क्या महाराष्ट्र सरकार इस बारे में विचार करेगी स्कूली शिक्षा का हिस्सा बनाया जाए रामायण महाभारत को? भाजपा बीजेपी के सांसदों ने पत्र भी लिखा है. देखिए, ऐसे है कि किस चीज़ का अंतर्भाव एजुकेशन में हो, एक एक्सपर्ट कमेटी रहती है. हम तो वो डिसाइड नहीं करते. नेशनल लेवल पे कमेटी रहती है, फिर स्टेट लेवल पे कमेटी रहती है और उसमें 2 चीज़ें हैं जिसके बारे में हमें अपने स्टेट के हिसाब से कुछ इंक्लूजन करने की सुविधा रहती है. उसमें से एक हिस्ट्री है, क्योंकि हर एक स्टेट की हिस्ट्री डिफरेंट रहती है, हर स्टेट की ज्योग्राफी डिफरेंट रहती है. एक 2-3 सब्जेक्ट ऐसे हैं कि जिसमें भाषा अलग अलग रहती है हर स्टेट की, वहाँ के रिवाज अलग होते हैं. तो ये चीज़ें छोड़ के बाकी तो एजुकेशन सेम ही रहता है. तो
उसमें अगर भारतीय संस्कृति का गौरव हो तो ये कोई बुरी बात नहीं है, क्योंकि भारत की संस्कृति है उसको पूरे विश्व में उसका ऑनर किया जाता है। तो भारतीय संस्कृति क्या थी, उसका उगम कैसे हुआ, और देखिए आज जो आप इंडियन कल्चर देखते हैं पूरे साउथ ईस्ट एशिया में, उस वक्त जो राजा थे उन्होंने करीब हजारों साल राज किया और इस वक्त ये पूरी एरिया जुड़ गई। वो भी पहले नाविक राजा थे जिन्होंने नेवल का ये किया, इसीलिए साउथ ईस्ट एशिया में आज भी वहाँ पे इंडियन कल्चर है, हमारे धर्म का वहाँ पे ये है। तो ये सब इंडियन कल्चर है, इंडियन हिस्ट्री है। देखिए छत्रपति शिवाजी महाराज के बारे में हम लोग बोलते हैं, लेकिन उनकी जब राजधानी किसी को पूछेंगे अगर महाराष्ट्र के, तो वो बोलेंगे कि रायगढ़ छत्रपति शिवाजी महाराज की राजधानी है। लेकिन वस्तुस्थिति क्या है कि बाद में वो राजधानी कोल्हापुर में शिफ्ट हो गई, और जब छत्रपति संभाजी महाराज के जो लड़के थे उनको रिहा किया गया तो सातारा की गद्दी बनी। तो इसके बाद छत्रपति का पूरा व्यवहार एक कोल्हापुर या सातारा से चल रहा था। लेकिन उसके बाद मराठा साम्राज्य का जो विस्तार हुआ वो पूरे भारतवर्ष में हुआ, दिल्ली तक हर जगह पे, महाराष्ट्र तंजावर से शिंदे साहब का जो ग्वालियर है वहाँ तक सब मराठा सरदारों का राज था। और जब दिल्ली का तख्त भी जब उस पर आक्रमण किया गया तो भी मराठियों को 2 बार गए, एक बार पानीपत में जीतते और दूसरी बार अगर पानीपत में नहीं हारते तो भारत की हिस्ट्री अलग होती। और ये ऐतिहासिक सत्य है। तो बहुत सारे लोगों को मालूम नहीं है कि कहाँ तक मराठा राज था, और वो मराठा राज कहाँ था, उसको बृहन महाराष्ट्र बोलते। तो इसके बारे में भी लोगों को पढ़ाना चाहिए कि महादजी शिंदे कौन थे, सयाजीराव गायकवाड़ कौन थे, ये बहुत सारी चीज़ें, अहिल्याबाई होलकर कौन थी। तो इनका राज बना है बहुत बड़े एरिया पे। तो ये बहुत पराक्रमी वीर थे। तंजावर में भोसले थे तो बहुत पराक्रमी वीर थे जिन्होंने अपना खुद का साम्राज्य वहाँ पे खड़ा किया। तो ये मराठाओं का और महाराष्ट्र का इतिहास है। तो इतिहास में ये भी आना चाहिए, और इसको भी कोई अगर विरोध करता है तो वो विरोध सही नहीं है, ऐसे मुझे लगता है। अहिल्याबाई होलकर की बात आपने कही, तो अहिल्याबाई होलकर को अगर आप प्रस्तावित करते हैं तो उसकी जैसी पढ़ाई जानी चाहिए कि जिस तरीके से उन्होंने पूरे देश भर में मंदिरों का जीर्णोद्धार कराया, खासकर काशी विश्वनाथ से लेकर के आपको उज्जैन से लेकर त्र्यंबकेश्वर से लेकर इन सारी जगहों पर जो ज्योतिर्लिंगों के उसको भी देखिए ये भी एक इतिहास ही है ना। अगर कोई त्र्यंबकेश्वर में जाता है या कोई काशी विश्वेश्वर में जाता है तो वहाँ का उद्धार किसने किया उसको मालूम होना चाहिए, क्योंकि यहाँ यही हमारी हिस्ट्री है। हमारी हिस्ट्री, ये हमारी कल्चर है जो सालों से चलती हुई आई है, और उसके बारे में हमें अभिमान होना चाहिए। क्योंकि हमारा जो कल्चर है वो एक शांतता का कल्चर है, जो पूरे विश्व को शांति किसने सिखाई है, इंडिया ने सिखाई। आगे चल के महात्मा जी ने सिखाई। तो महात्मा जी रोज प्रार्थना करते थे, रोज वो बोलते थे रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम। भगवान की उपासना ही है ना। तो जो लोग, इसीलिए वो बोलते थे कि उन्होंने जो पार्टी खड़ी की थी उसको फ्रीडम के बाद डिसॉल्व करो। इसीलिए उन्होंने बोला कि उनको मालूम था कि आगे चल के इनको होट्स लगेंगे और होट्स के लिए कुछ भी करेंगे, मेरे सब तत्वों को छोड़ देंगे। उनको मालूम था, इसलिए उन्होंने बोला था। ये भी ऐतिहासिक सत्य है। अगर मैं ये किताब में लिखूंगा तो लोग ऑब्जेक्शन लेंगे, लेकिन सत्य तो है। इसलिए मैं बोलता हूँ कि इसके लिए मत डरिए। रघुपति राघव राजाराम बोलने के लिए अगर महात्मा जी को कोई बोलता कि ये मत बोलो, फिर भी वो बोलते, क्योंकि उन्हें अपने संस्कृति का अभिमान था। ये सच है। और इसके लिए ये ऐसा नहीं है कि जब हमारे 2 टुकड़े हुए तो उनका अलग व्यवहार था। वो बोलने लगे कि ये पुअर कंट्री है, इसको पैसा दे दो हमारी तरफ से ताकि वो कंट्री वहाँ पे जिंदा रह सके। ये तो उनकी मानवता थी। लेकिन हमारा पार्टीशन हो गया, वो भी एक इतिहास है। और लोगों को, यंग जनरेशन को क्या मालूम है कि हमारा इंडिया कैसे हो गया। तो हमारा पार्टीशन हो गया, वो पार्टीशन कास्ट के ये था। आपका जो धर्म है उसके बेसिस पे ही हमारा डिवीजन हो गया ना। ये ऐतिहासिक सत्य है, तो लोगों को ये मालूम तो होना चाहिए। आप हर चीज को बोलेंगे, आपको वोट चाहिए इसलिए आप कुछ भी बोलेंगे तो इतिहास थोड़े ना बदला जाता है। सर इसके अलावा सर एक सवाल है, बारामती में सुप्रिया सुले के खिलाफ महायुति की तरफ से दादा के परिवार का कोई सदस्य चुनाव में उतरे, इस तरह की चर्चा चली। क्या अजीत पवार या सुनीता पवार उतरते तो शिवसेना और बीजेपी को लगता है कि आप लोग मिलकर बड़ा मुकाबला कर सकते हैं सुप्रिया सुले का? देखिए
उनका मुकाबला क्यों करना चाहिए? दादा ने तो हर ग्राम पंचायत जीती है, तो दादा के पास इतनी पावर है कि वो खुद जीत के लाएंगे जिसको भी खड़ा करेंगे, क्योंकि उन्होंने लोगों का मन जीता है। देखिए, मन जीतना एक अलग बात रहती है, और मन का आपका मन जीता है नहीं कैसे पता चल जाता है? इलेक्शन में पता चल जाता है। अभी तो पूरे इलेक्शन हो गए बारामती कॉन्स्टिट्यूंसी के, और एक तरफा विजय अजीत दादा को प्राप्त हुई है। इसका मतलब साफ है कि लोग उनके साथ थे। और देखिए, आप पीछे की इसका एग्जाम्पल लीजिए, सुप्रिया सुळे पीछे जब ये हो रही थी तब बारामती ने उनको 1.5 लाख का मताधिक्य दिया, अजीत दादा ने ही दिया ना। तो अच्छी तरह से वो 60,000 कुछ ऐसे वोट से जीत के, मुझे अभी पक्का मालूम नहीं है। तो एक दादा का एक कनेक्ट है आम लोगों के साथ, वो कनेक्ट तो रहेगा और उसका इफेक्ट भी इलेक्शन में मिलेगा, ऐसे मुझे लगता है। हालांकि इनका अंदरूनी मामला है, अगर वो उनको सपोर्ट करना चाहिए और वो अगर दादा की तरफ से खड़ा होनी चाहिए तो उनका निर्णय रहेगा, हम उसमें क्या बोले। लेकिन जिस तरीके से आराखडा प्री प्रायमरीचा तुम्ही आणता, पण पुढच्या वर्षीपासून प्री प्रायमरीला NEP नुसार शिक्षण लागू होईल। तर मला त्यात एक विचारायचं आहे की सध्या प्री प्रायमरीचे जे स्कूल आहेत त्या 3 वेगवेगळ्या डिव्हिजनमध्ये प्रायव्हेट स्कूल चालतात, तर आपले स्कूल एकाच वर्गात आपल्या या अंगणवाड्या टाईपच करतील की आपण 3 वेगळे वर्ग? नाही, याच्यामध्ये असं आहे की 42,000 अशा स्कूल्स आहेत, साधारण 42,000, 40,000पेक्षा जास्त आहेत, की ज्याच्यामध्ये अंगणवाडी आणि प्रायमरी एकत्र आहे। त्या कशा रीतीने प्रमोट करायच्या, ह्या पहिल्या स्टेजमध्ये आपल्याला त्याच्यावर कॉन्सन्ट्रेट करायला लागेल, आणि दुसऱ्या स्टेजमध्ये जिथं आमच्या प्रायमरी स्कूल आहे तिथं अंगणवाडी कशी आणता येईल याच्यावर विचार करायला लागेल। कारण ही खूपच छोटी मुलं असतात, त्यांना ट्रान्सपोर्ट हे करता येणार नाही। कारण 3री पासूनच्या मुलांना स्कूल बसेस देऊन, कारण ग्रामीण भागामध्ये डिस्टन्स जास्त असतं, त्यामुळे पहिली प्रायोरिटी ही राहील 42,000 शाळांमध्ये कराय नंतर, आणि जर एकाला सगळ्या शाळांमध्ये करू शकलो तर आनंद आहे, परंतु ती संख्या लाखाच्या आसपास आहे। एक सवाल जो आपने 3 वर्ग वेगवेगळे होणार प्री प्रायमरीचे? प्री प्रायमरीमध्ये सध्या जे आहे ते नर्सरी म्हणून राहील, आणि ज्युनियर KG आणि सिनियर KGला शिकवायला लागतं, कारण तो अभ्यासक्रम आहे, ते एज्युकेशनशी रिलेटेड, त्यामुळे ते एज्युकेशनमध्ये येईल। आणि प्री प्रायमरी जी आहे ती महिला आणि बालकल्याणला त्यांना शिकवलेलं असतं की त्या मुलांना कसं शिक्षण द्यायचं, ते स्कूल एज्युकेशन देऊ शकणार नाही, कारण त्याच्यासाठी ते ट्रेंड नाही आहे। नवीन पद आपण निर्माण करणार की अंगणवाडीचे जे शिक्षक किंवा हे आहे? नाही, मुळात आपण असं म्हणत होतो की त्यांनाच ट्रेनिंग द्यायचं, परंतु त्यांच्याकडे ते एज्युकेशनल क्वालिफिकेशन नाही आहे। आपल्याला किमान DED, प्रायमरीसाठी किमान DED झालेले असायला लागतील, आणि त्या DEDला TET अजून कंपल्सरी केंद्र शासनाने केलेली नाही आहे। त्याच्यामुळे 2012मध्ये वगैरे जे DED झालेले आहेत त्यावेळेला TET ही परीक्षाच नव्हती। त्याच्यामुळे अशा विद्यार्थ्यांचा विचार करता येईल का, आणि तो विचारसुद्धा अशाच वेळेला करता येईल की त्यांनी तासिका तत्वावर, जर आपल्याच गावामध्ये काही आपल्याला नोकरी नाही त्याच्याऐवजी एवढा पगार मिळाला तरी चालेल, ही जी भावना मला सिंधुदुर्गमध्ये बोलून दाखवली, ती जर सर्वांनाच मान्य असेल तर त्याच्यावर मी विचार करू शकतो। अन्यथा एवढा मोठा फायनान्शियल बोजा हा मी राज्यावर घेऊ शकणार नाही, कारण आज सुद्धा राज्याचं जे एकंदर इन्कम आहे ह्याच्यातला 45% पैसे हे माझ्या एका डिपार्टमेंटवर खर्च होतात, एवढा खर्च आम्ही करतो। एक सवाल ये है कि आपने आज जो 2 प्रमुख निर्णय लिए हैं, पहला स्कूलों को जो जिस तरीके से किसी न किसी के तरीके से दत्तक लेने की जो योजना है, इसको क्या विपक्ष के लोग ये नहीं कहेंगे कि आप जानबूझ के सरकारी स्कूलों को प्राइवेटाइजेशन का क्या सवाल है? इसमें टीचर्स हमारे रहेंगे, मैनेजमेंट हमारी रहेगी, सिर्फ इंफ्रास्ट्रक्चर वो डेवलप करके देंगे और उनका नाम भी रहेगा वहाँ पे। हम लोग उनको कुछ भी अधिकार नहीं दे रहे हैं, उनका अधिकार यही है कि अच्छी शिक्षा देने के लिए जो भी प्राविधान है, जो भी सुविधा है वो अवेलेबल करके दे रहे, तो हमें उनकी तरफ एक आदर की भावना रखनी चाहिए। सिंगिंग को लेकर के भी एक आपने कहा कि महाराष्ट्र के स्कूलों में जो है वो जो फेमस सिंगर्स हैं या आर्टिस्ट हैं किसी तरीके से, वो किस तरीके से, ये क्या है, ये एक ऐप बना है कि कई लोगों ने कि जो सेलिब्रिटीज है वो ऐप से सिखाते हैं, उसमें कंपटीशन रहेगा और जो बच्चे फाइनल में आते हैं उनको सेलिब्रिटी खुद ट्रेनिंग देंगे। ये तो ये लगाव है उन सेलिब्रिटीज का टुवर्ड्स द स्टूडेंट्स ऑफ महाराष्ट्र, क्योंकि आपको मालूम है कि पूरा जो चित्रपट सृष्टि है वो महाराष्ट्र में है, जिसको बॉलीवुड बोला जाता है, तो वो एक अटैचमेंट है स्कूली बच्चों के लिए। अगर वो अच्छा उपक्रम लेते हैं तो हम उसका स्वागत भी करते हैं। सर, एक महत्त्वाचा प्रश्न पॉलिटिकल की 2004 पासून ते 2023 च्या 2 जुलैपर्यंत शरद पवार हे
वारंवार भाजपमध्ये म्हणजे शरद पवारांचा एकूणच राष्ट्रवादी वारंवार भाजपमध्ये येण्याचा प्रयत्न करत होती. असं 2 दिवसाची जी राष्ट्रवादी अजित पवार गटाची जी सभा झाली कर्जतमध्ये, त्यामध्ये अनेक वेळा त्यांनी असे संदर्भ दिले आणि हे सगळे आरोप आज शरद पवारांनी पुण्याच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये फेटाळून लावले. या दोन्ही आरोपांकडे कसं बघतात तुम्ही? हे बघा, हे राष्ट्रवादीचा अंतर्गत प्रश्न आहे. पवारसाहेब एक मोठं नेतृत्व आहे, मी काय त्यांच्याबद्दल बोलणं चुकीचं ठरेल. परंतु पवारसाहेबांच्या संमतीशिवाय एवढं मोठं पाऊल उचलण्याची आज महाराष्ट्रामध्ये कोणाची हिंमत होईल असं मला स्वतःला वाटत नाही, कारण मला त्यांच्याबद्दल अतिशय आदर आहे. आणि त्याच्यामुळे त्याचं उत्तर त्यांनी काय जे दिलं असेल ते गृहीत धरावं लागेल. परंतु ते उत्तर किती लोकांना पटेल महाराष्ट्रातल्या, हा मुळात शंका आहे. कारण त्यांच्याबद्दल लोकांना आदर असतो. साहेबांच्या विरोधात जाऊन कोण काय करू शकेल त्यांच्याच पक्षामध्ये, ह्याच्यावर कोणाचा विश्वास शक्यतो बसणार नाही असं मला वाटतं. आणि त्याच्यामुळे अजितदादांनी जे सांगितलं असेल तो त्यांचा स्वतःचा अनुभव असेल. आणि त्याच्यामुळे स्वतःचा अनुभव, कारण मी हे सांगतो, शिवसेनेमध्ये सुद्धा भाजपबरोबर जायचा निर्णय आमच्याच पक्षप्रमुखांनी घेतलेला होता. आता ते बोलायलाच तयार नाहीत त्याच्यावर. म्हणजे आम्ही केलं तर चुकीचं आणि त्याच्याबद्दल वाटेल तसं बोलायचं. आणि तुम्ही तर भाजपबरोबर जाणार होता हे मला माहिती आहे ना. मग तुम्ही सांगितलं पाहिजे खरोखर आम्ही भाजपबरोबर जाणार होतो की नाही. आताच कसं, ज्यावेळेला राज्य होतं, राज्य हे बघा, राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर जाताना नाही, ज्यावेळेला 2 वर्ष पूर्ण झाली महाविकास आघाडीला, त्यावेळेला महाविकास आघाडी संपवायची आणि भाजपबरोबर युती पुनर्स्थापित करायची असा निर्णय झालेला होता. आता ही लोक मान्यच करणार नाहीत ना, आम्हालाच गुन्हेगार म्हणणार. म्हणजे तुम्ही केलं तर योग्य, आम्ही केलं तर चुकीचं. तुम्ही काय सांगितलं की आपल्याकडून चूक झालेली आहे, आपण हिंदुत्व सोडलं, आपण बाळासाहेबांचा विचार सोडला, आम्हाला परत त्या विचाराबरोबर जायचं आहे तुम्ही म्हणू शकता. मग आम्ही का नाही म्हणू शकत? एकनाथ शिंदे साहेब, अहो तुम्ही बघितलेलं आहे ना, ज्या ठिकाणी पंतप्रधान महोदयांची आणि उद्धव साहेबांची जी भेट घडली त्याच्यामध्ये हे ठरलेलं होतं. आणि ते ठरवण्यामध्ये जी मोजकी लोक होती, 3-4 लोक होती, त्यापैकी एक मी होतो. ही वस्तुस्थिती आहे. आणि ही वस्तुस्थिती त्यांच्या लोकांना माहिती नाही का? हे सुभाष देसाईंना माहिती आहे, हे अनिल देसाईंना माहिती आहे, हे एकनाथ शिंदे साहेबांना माहिती आहे. आज एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं तर तुम्ही म्हणणार की स्वतःच्या ह्याच्यासाठी होय म्हणतात. पण त्यावेळेला ते आमचे नेते होते, त्यांनाही सांगितलेलं आहे की असं असं ठरलेलं होतं आणि आता ते त्याची अंमलबजावणी करत नाही आहेत. आता करत नाहीत म्हटलं तर सगळ्यांचाच आग्रह होता ना, हे करा म्हणून आग्रह होता. तुम्ही निर्णय घेतला आणि आयत्या वेळेला बदलला. इतरांना बदलता येत नाही ना. त्यांची मानसिक तयारी झालेली होती की आपल्याला मूळ विचाराबरोबर जायचं आहे. महाराष्ट्रातल्या जनतेने आपल्याला ज्या विचारासाठी निवडून दिलेलं त्या विचाराबरोबर जायचं. त्याच्यामध्ये चूक काय आहे? आम्ही एकत्र इलेक्शन लढवली ना, महाराष्ट्राच्या जनतेने आम्हाला युती म्हणून मतदान केलेलं आहे. एकटी शिवसेना की एवढं एकट्या भाजप म्हणून मतदान केलेलं नाही आहे. आणि हे जे वारंवार म्हटलं जातं की पंतप्रधानांना बाळासाहेबांच्या बद्दल आदर नाही, तर मी स्वतः बघितलेलं आहे की त्यांच्या मीटिंग नंतर जो फीडबॅक मला देण्यात आला त्याच्यामध्ये अत्यंत आदर हा बाळासाहेबांच्या बद्दल पंतप्रधान महोदयांना आहे. आणि त्याच्यामुळेच त्यांनी हे मान्य केलेलं होतं की तुम्हाला पाहिजे त्यावेळेला तुम्ही हे करा, परंतु युतीचं शासन महाराष्ट्रामध्ये आलं पाहिजे. अजित पवार असं सुद्धा म्हणतात की आम्ही 4 जागांवरती लोकसभेच्या जागा निवडणार आणि जिथे ठाकरे गट कमकुवत असतील, ठाकरे गटाचे जिथे उमेदवार असतील लोकसभेचे, तिथे सुद्धा आम्ही प्रयत्न करणार. तर अशा जागांवरती राष्ट्रवादीचा अजित पवार गट जर दावा करत असेल तर तुमची शिवसेना त्यांना मदत करणार. हे बघा, ज्यावेळेला आपण युती करतो त्याला एकामेकाला पूरक असं काहीतरी केलं पाहिजे. त्यांनी आपल्या 4 जागा ज्या वीक आहेत त्या सांगितलं इथं तुम्ही शिवसेना स्ट्रॉंग आहे त्या जागा तुम्ही घ्या आणि तुमचे कॅन्डिडेट इथं कमी पडतात त्या जागा आम्हाला द्या. तर तो चर्चेचा प्रश्न आहे. याचा अर्थ काय आम्ही आमच्या जागा सोडून देणार असं बिलकुल नाही. आमच्या वाटेला ज्या जागा यायच्या आहेत त्या आम्ही लढवणार, त्यांच्या वाटेला ज्या जागा येणार तिथं आम्ही त्यांना मदत करणार आणि भाजपच्या ज्या ठिकाणी आहेत तिथं आम्ही दोघं मिळून भाजपला मदत करणार. शेवटी सर्वांनी मिळून एकच उद्दिष्ट ठेवलं पाहिजे की मोदी साहेब पुन्हा एकदा पंतप्रधान बनले पाहिजेत, तर राष्ट्राची प्रगती होत राहील. ही वस्तुस्थिती आहे. राजकारण कशाशी करायचं? जाती जातीमध्ये तेढ आणून मतं मिळवणं हे राजकारण आहे की भारताला 2ऱ्या क्रमांकावर किंवा 3ऱ्या क्रमांकावर न्यायचं आहे? ही वस्तुस्थिती ह्याचा एकदा विचार केलाच पाहिजे. आणि नाही करत असाल तर राजकारणामध्ये शेवटी राहिलं काय? देश हा सगळ्यात मोठा आहे. एक मिनिट, त्यांना हे देखिए हमारा एक ही उद्दिष्ट है, भारत आज प्रगति कर रहा है और देश के पंतप्रधान मोदी जी ही रहने चाहिए ताकि भारत प्रगति करे. आज जात जात में अलग अलग
समाज में एक तनाव पैदा करके ऐसी स्थिति लाने की कोशिश की जा रही है जिससे देश का नुकसान होगा, और देश का नुकसान नहीं होना चाहिए। ये हमारी पॉलिसी है और इसीलिए मोदी साहब को वापस जिताना है। इसलिए जो भी करना है, जो भी एडजस्टमेंट करना है हम करेंगे, लेकिन अच्छी जीत प्राप्त करके देंगे। आपस में बिल्कुल नहीं लड़ेंगे। मार्च मध्ये लोकसभेची आचारसंहिता लागेल, तुमच्यापर्यंत काय माहिती मिळते लोकसभेची? नाही बघा, ते स्वतः उपमुख्यमंत्री आहे, त्यांना माझ्याविषयी जास्त माहिती असणार की नाही? आमचे मुख्यमंत्री आहेतच, परंतु आमचे मुख्यमंत्री कुठल्याही उपमुख्यमंत्र्यांनी दिलेल्या स्टेटमेंटच्या विरोधात स्टेटमेंट देत नाही। एवढंच नाही तर अत्यंत वाईट बोलणाऱ्या लोकांना सुद्धा माफ करतात। कोणी माफ केलंय सांगा मला? मुख्यमंत्री हे पद आहे, ते महाराष्ट्राची शान आहे। नेहमी आपण म्हणजे महाराष्ट्र असं म्हणायचं नसतं। महाराष्ट्र म्हणजे महाराष्ट्र आणि मुख्यमंत्री म्हणजे मुख्यमंत्री। कधीतरी चुकून कोण झालं तर त्याला महत्त्व नसतं। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पद ही व्यक्तिनिष्ठ नाही, तो त्या पदाचा मान आहे, तो प्रत्येकाने दिलाच पाहिजे। परंतु काही लोकांना हे माहिती नसतं। अशा लोकांच्या केवळ आदरापोटी आमचे मुख्यमंत्री शांत राहत असतात आणि तो आदर हा बाळासाहेबांचा आहे आणि तो आदर आमच्या मनामध्ये नेहमी राहतो। मुख्यमंत्र्यांची बैठक झाली सर, सर महत्त्वाचं आहे आणि मुख्यमंत्र्यांची बैठक झाली सर। मराठी पाट्यांचं असं सांगितलं जातं, मराठी पाट्यांचं पण असं म्हटलं जातं की येत्या निवडणुकांसाठी जे आहे भेट झाली, चर्चा झाली राजकीय। एक बघा, बाळासाहेबांचा विचार घेऊन राजसाहेब ज्याला पुढे जातात त्याच्यामध्ये मराठी हा विचार सुद्धा बाळासाहेबांचाच आहे ना, आणि तो राज्य शासनाचाच तो कार्यक्रम आहे। काही लोक सुप्रीम कोर्टामध्ये गेले आणि त्याची प्रतिबंध केलेला होता, तर सुप्रीम कोर्टाने निर्णय दिलेला आहे। त्याच्यामुळे मराठी पाट्या महाराष्ट्रात सर्वकडे लागणार ही वस्तुस्थिती आहे। लोकांनी त्याची तयारी करावी आणि तसं ते केलं जाईल। राज ठाकरेंना येत्या निवडणुकीमध्ये फक्त स्थान मिळेल, बीएमसीचे असो किंवा विधानसभा लोकसभेचे असो, राज ठाकरेंना तुमच्या माहितीचा एक भाग बनवावा असं काही चाललंय का तुमच्यामध्ये? नाही, हे सगळं तुम्हाला माहिती असतं, मला कसं कळणार आहे? हे असं मला माहिती असू शकत नाही। आम्ही बघा, मी स्वतः सुद्धा अनेक वेळा राजसाहेबांना भेटायला जातो, ही वस्तुस्थिती आहे। याचं कारण ते एक ज्येष्ठ नेते आहेत, मुंबईशी त्यांचं कनेक्ट आहे, तळागाळाशी त्यांचं कनेक्ट आहे, महाराष्ट्राशी त्यांचं कनेक्ट आहे। अशा व्यक्तींचं मार्गदर्शन घेतलंच पाहिजे आणि ते खुल्या मनाने मार्गदर्शन स्वतः करत असतात, त्याच्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।